नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये येणार आहे खूप मोठा धमाका. फायनली आपण प्रोमोमध्ये बघितलंच होतं की मंजू आता तात्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेत नाही आहे. जेव्हा आता इकडे सत्या तात्यासाहेबांना घरातून हाकलत असतो तेव्हा मात्र मंजूचा उद्रेक होतो. मंजू मात्र बोलते की अजिबात मी तात्यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे आणि असं करून प्रेक्षकांनो खूप मोठा डाव आता मंजू साधणार आहे. इकडे मात्र मंजूने काय केलं आहे, चक्क तात्यांच्या आता तिकडे टीममध्ये मंजू सामील झाली आणि तिच्या सोबत जयड्या सुद्धा आता सामील झाल्या. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये या दोघांचा धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. तात्यांच्या घरात घुसून सगळं सत्य कसं आता मंजू आणि जयड्या बाहेर काढणार आहे आणि बाहेरून सगळं मॅनेज करणार आहे, तो म्हणजे आपला सत्या. आता मात्र पूर्वा तात्या पाटलांचीच पोरगी आहे आणि इकडे आर्यन सुद्धा त्यांचाच मुलगा आहे. हे मात्र प्रेक्षकांनो आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. आता मात्र मम्मी सपना या दोघींची सुद्धा सत्या कशी वाट लावतोय ना, हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मम्मी साहेबांच्या डोक्यामध्ये काही ना काही खुरापती चालत असतात. या दोघींच्या बोलण्यात इतका राग असतो मंजूबद्दल आणि आता सत्या मात्र ऐकून घेतो. सपना मात्र म्हणते या नवरा बायकोमध्ये एकदा भांडण लागलं ना तर मात्र मम्मी आपण जिंकलो, मग मात्र सत्या भाऊजी या मंजूला घराच्या बाहेर हाकलतील. काही झालं तरी घरावर तुमचंच राज्य असणार आहे, पण आता तसं झालं तर. पण मम्मी म्हणतात अगं मी मेले ना तरी हे दोघं वेगळे होणार नाही आहेत. तुला माहिती आहे का या दोघांचं किती प्रेम आहे. यांच्यामध्ये फूट पाडण्याचा आता विषय तर तू सोडूनच दे गं बाई. यांच्यामध्ये फूट पाडता पाडता आपल्यातच फूट पडायची. जयदीप मात्र प्रेक्षकांनो सगळं या दोघींचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा मात्र सत्या म्हणतो काय जयड्या काय झालं, शांत का बसलाय. तेव्हा मात्र त्याने सांगितलंय मम्मी साहेब आणि सपना काय बोलतात, आपल्याबद्दल काय विचार आहेत त्यांचे, तुमच्या दोघांमध्ये आता भांडण लावायचा प्रयत्न त्यांचा चाललाय. तेव्हा सत्य म्हणतो अरे मला सगळं माहिती आहे, मी मम्मीला आणि वहिनीला चांगलं ओळखून आहे. आता तू त्यांचं डोक्यामध्ये काही ठेवूच नको, मी बरोबर त्यांच्याकडे लक्ष देतो. घरामध्ये सगळीकडे CCTV आहेत, माझं सगळं त्या दोघींकडे लक्ष आहे. आता काही झालं तरी तात्यासाहेबांच्या घरी मंजूला जायचे, तिथून आता सगळ्या खबरा काढायच्या. त्या प्लॅनमध्ये जयड्या आता तू सुद्धा सामील व्हायचे. तुम्ही दोघांनी मिळून आता धमाका करायचा आहे आणि तात्यासाहेबांचा खास माणूस तुम्हाला बनायचे. काही जरी झालं तरी मंजू वहिनी एकदा तिकडे गेल्या की मग त्यांच्या जीवाला धोका मात्र होऊ शकतो. त्याच्यामुळं मला आता वहिनीच्या मागे जावं लागेल, तात्यांचा राईट हँड बनून मला तिथे राहावं लागेल, म्हणजे मला तुमच्यासोबत वाईटपणा आलाय असं मात्र तिकडे दाखवावं लागेल. इकडे मात्र तात्याला सत्ता चालवायची आणि आता हे मी अजिबात त्याला सांगणार नाही आहे, पण मला आमदाराचं तिकीट पाहिजे हे मात्र आता मी सांगणार आहे. आणि काही झालं तरी मला एकदा तात्यांनी तिकीट दिलं की मी मात्र त्यांचा खास माणूस बनणार. सत्य म्हणतो अरे पण ते तुला खास माणूस घेतील का, खास माणूस बनवतील का, मला तर काही कळत नाही आहे. सत्य मात्र आता कॉन्फिडन्समध्ये असतो आणि जयड्या म्हणतो अरे जाणार, मी तिथे जाणार, बघ आधी मंजू तिकडे चालली आहे, काय करायचं करू दे, तेव्हा नंतर मग मात्र मी जातो. मंजू वहिनीला धोका आहे तर मला त्यांच्या आता रक्षणासाठी जावं लागणार आहे. इकडे मात्र लंकेत जाऊन त्या तात्याला कसं पेटवतो ना, तू पाहतच राहा. सत्या म्हणतो काय जयद्या नंबर 1चा आता तू डायलॉग मारायला लागलास बाबा. तात्यांचा राईट हँड बन, त्यांचा खास माणूस बन, त्यांच्या टीममध्ये घुस, म्हणजे मात्र सगळी माहिती आपल्याला मिळेल. इकडे या दोघा भावांचा आता डील झाले प्रेक्षकांनो. सत्या मात्र म्हणतो हे बघ मंजू मॅडम तिकडे आहेत, वाघमारेंची काळजी घे, नाहीतर त्यांना दिसत नाही आहे असं सांगून तात्या काही ना काही गोंधळ करू शकतो. आता मात्र जयड्याचं बोलणं झालंय आणि मंजू आणि आता जयड्या तात्याच्या घरात एंट्री मारायला अगदी तयार आहेत. सगळ्यात आधी जयड्याला पाठवायचं आणि त्यानंतर मात्र आता मंजू मॅडम जाणार. अरे पण आता दादा तू काळजी करू नको सत्या, तात्या कशाला आता मंजू मॅडमवर आपल्या संशय घेतील. जयड्या आता तुमचाच खास माणूस आहे, आपण त्यांना सांगू. आणि जयड्या तुम्ही कसे बहीण भाऊ आहात हे सगळ्या जगाला माहिती आहे. सत्या मात्र म्हणतो अरे हो, भावाभावामध्ये फूट पाडायला जास्त वेळ त्यांना लागत नाही. आम्ही जरी काही प्लॅन केला, आपण काय करायचं ठरवलं, पण मंजूने मात्र लगेच हातात हात दिलाय. ती म्हणते ठीक आहे ठरलं, आता तात्याचा मात्र सत्यानाश करून टाकायचा, तात्याच्या घरात घुसून त्याचीच पुरती वाट लावायची. यासाठी आपल्या दोघाला तिकडे जावंच लागणार. यांचा जबरदस्त प्लॅन झालाय मित्रांनो. आता मात्र त्या प्लॅनची सुरुवात होते. सकाळी सकाळी आपण पाहतोय सपना चहा घेऊन येते. मंजूने तिला बघितले, मंजू हळूच जाऊन तिला टक्कर देते. आता तिच्या टक्करमुळे तिचा चहा मात्र मंजूच्या हातावर सांडतो. मंजू जोरजोरात
डोळ्यात किंचाळते आणि मंजूचं नाटक मात्र मस्त चालू असतं. सत्या मात्र चिडतो, वहिनी माझ्या बायकोच्या हातावर का चहा सांडला तुम्ही? सत्या खूप चिडतो, त्याला लगेच वाईट वाईट बोलायला लागतो आणि अहो तिला दिसत नाही म्हणून तुम्हालाही दिसत नाही का? जाणून बुजून करता तुम्ही हे सगळं. मला माहिती आहे गरम चहा तिच्या अंगावर टाकून तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. मला सगळं माहिती आहे तुम्ही आणि आई मिळून काय करताय. इकडे सत्या सपनावर खूप चिडतो, एक नंबरच्या बिंडोक आहात तुम्ही. सत्याने बोलता बोलता मागचं पुढचं सगळंच उकरून आता त्या सपनाला प्रेक्षकांनो बोलायला चालू केले. कसा मंजूला तुम्ही आधी त्रास दिला, आता जर तुम्ही तिच्या नादाला लागलात ना तर मात्र मी तुमची वाट लावणार आहे. सत्याने त्या सपनाची चांगली परेडच घेतलेली आहे सकाळी सकाळी. आता मात्र सपनाला कोण भांडतंय बाप्पा म्हणून मंजू आता तिकडे असते तेव्हा मम्मी साहेब बाहेर येतात. काय रे काय झालं इथं? तेव्हा सत्या मात्र काहीच बोलत नाही आहे आणि एका आंधळ्या माणसाबरोबर कसं वागावं याची जाणीव तुम्हाला नाही आहे. त्या मम्मी साहेब पण तशाच, तुम्ही सपना वहिनी तुम्ही तशाच. आणि जयड्या मात्र ठरल्याप्रमाणे आलाय. दादा काय बोलतोस तू, कळतंय का? अरे चुकून झाले, माझ्या बायकोला बोलायचं काही काम नाही आहे, तू तोंड सांभाळून बोल माझ्या बायकोला. अजिबात तू असं बोलू शकत नाही आहे, कसली भाषा वापरतोयस माझ्या बायकोसोबत? अजिबात सपनाला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही आहे. जयड्याने मात्र मित्रांनो त्याचा डाव साधलाय. त्याने आता सपनाची बाजू घेतली तेव्हा मात्र सपना लगेच बोलते, बघा ना हो काय काय बोलतात. जयड्या पण चिडतो, दादा तुझी बायको बघ ना, दिसच नाही तर एका जागी बसायचं ना. डोळ्यामध्ये मिरची पूड घालून घेतली ना आंधळी झाली. जयड्या मस्त सत्याला भांडत असतो, सपनाची बाजू घेत असतो. तेव्हा मात्र मम्मी साहेब आता एकदम खुश, वा वा आपला जयड्या मात्र फायनली आपल्याकडून आलाय. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो सत्या आणि जयड्या मंजूचा जो काही प्लॅन आहे तो मात्र यशस्वी होताना आपण पाहतोय. इकडे मात्र आता तात्यासाहेबांचं स्वागत करायची वेळ आलेली असते. यांच्या घरात जेव्हा भांडण चालू आहे तेव्हा मात्र तात्या नेमका तिकडे येतो. सत्या मात्र चिडतो, ए तात्या कशाला आमच्या घरात आलास तू? अजिबात तुझ्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला ना आमच्या घरात जागा नाही आहे. तेव्हा मात्र मित्रांनो चक्क सत्या तात्यावर किंचाळतो आणि त्याला खूप रागराग करतो. मुद्दामून आता तो सगळं बोलत असतो आणि काही करून आता त्याला इकडे हाकलायचं असतं. सत्या आता घरी आलेल्या पाहुण्यांना असं बोलतात का, कळत नाही का तुला? सत्या म्हणतो, कोण आले तुम्हाला माहिती आहे का वाघमारे? तात्यासाहेब आलेत. तात्यासाहेब मला मुलगी मानतात सत्या, आणि ही गोष्ट विसरू नको. मला न तुझं आजकालचं वागणंच पटत नाही आहे. सत्या आपल्याच घरचे लोक माझ्याशी कसे वागतात तुला माहिती आहे ना, त्यांच्यापेक्षा तर तात्यासाहेब चांगले आहेत. अरे त्यांनी मला मुलगी मानले, मुलीसारखा जीव लावतात मला. आणि तात्या मात्र मंजूचं सगळं बोलणं ऐकून मस्त खुश होतात. हो सत्या, मंजू मॅडम माझ्या मानसकन्या मानले मी त्यांना, माझी मुलीसारखी आहे ती, आणि तू असं त्यांच्यासोबत बोलू शकत नाही आहे. इकडे मात्र मी तुझ्याशी वाईट वागलो आहे, कधीच मी तुझ्याशी वाईट वागलो नाही आहे रे, तुला तसा गैरसमज आहे. सत्याला आता काय बोलावं काहीच कळत नाही. सत्या म्हणतो, तात्या तू एक नंबरचा बदमाश माणूस आहेस मला माहिती आहे. तेव्हा मात्र तू आमच्या घरातून अजिबात इथे एक मिनिट न बसता उठून जा. असं जेव्हा सत्या बोलतो मंजू मात्र आता रागात येते. अजिबात तात्यासाहेबांना एक वाईट शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही आहे. सत्या म्हणतो, असं असेल ना तर तू सुद्धा जा त्याच्या घरी जाऊन राहा ना, मानसकन्या जा ना मग बापाच्या घरी जाऊन राहा. आता मात्र सत्याने प्रेक्षकांनो बरोबर डाव साधलेला असतो. आता सत्या जयड्या आणि मंजूचा डाव मात्र सक्सेसफुल झालाय आणि फायनली तात्या मात्र सरळच म्हणतो, चल मंजू माझ्या घरी चल, या बापाच्या घरी राहायला चल. आणि तात्या मात्र मंजूला हाताला धरून प्रेक्षकांनो तिकडून घेऊन जातो. आता मात्र मम्मी साहेब सपना जाम खुश, जयड्याही खुश आणि आपला सत्यादादाही खुश. इकडे मात्र प्रेक्षकांनो मम्मी साहेब सपनाचे तर स्वप्नच पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि सत्या जयड्या यांच्यामध्ये आता नातं तुटायला वेळ लागली. आता मात्र नातं तुटणार, यांच्यात भांडण लागले आणि सत्याने तर लिटरली मंजूलाच घराच्या बाहेर काढलं. मला तर ना सपने हे सगळं स्वप्नच वाटायला लागले बघ, काय आजचा दिवस उगवला आहे, सगळं माझ्या मनासारखं होतं आहे. इकडे मात्र आता माझं स्वप्न पूर्ण करू शकायला आपल्याला तात्याकडे जावं लागणार आहे, कारण तात्या जयड्याला तिकीट देणार आहेत आमदाराचं. जयड्या म्हणतो, असं असेल ना तर तात्यासाहेबांचे सगळे कामं मी करणार आहे मम्मी, तू फक्त आता माझ्या नावासाठी तिकडे काहीतरी आता वशीला लाव बरं. तेव्हा मात्र मम्मी म्हणते, तू काहीच काळजी करू नको, काही झालं तरी तुला आमदार व्हायचे, त्या सत्याच्या पुढं जायचे. मम्मी आता त्याला सपोर्ट करते आणि तू योग्य रस्ता निवडलाय जयड्या. उद्या तात्यासाहेबांकडे जाऊ आपण आणि त्यांना बोलू की त्यांच्यासाठी तू काम करणार आहे. तुमच्या मेन टीममध्ये ते तुला घेतील माझ्या शब्दाखातर. तात्या म्हणतील, सत्या
तात्याचा भाऊ आहे, तू माझ्याकडे येऊ नको. पण मम्मी साहेब म्हणतात, अरे मी आहे ना, मी तात्यासाहेबाला सत्याची आई असून माझ्या विश्वासात ठेवलं आहे, तर तुझ्यावर ते का नाही विश्वास ठेवणार. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मम्मी सपनान तात्याला तर असं मूर्ख बनवण्याचा प्लॅन खतरनाक बनला आहे. इकडे मात्र आपण काय पाहतोय, तात्यासाहेबाला आनंद झाला आहे. सत्या मंजूचं नातं तुटलं आहे, दोन्ही भावांमध्ये फूट पडली आणि काही झालं तरी मंजू त्याच्या घरातून निघाली. इकडे मात्र आता तात्याकडे गेलेली असते मम्मी साहेब ते सोबत जयद्याला घेऊन. जयद्या मात्र म्हणतो, तात्या मी तुमच्यासाठी काम करणार आहे, मला आता तुमच्या टीममध्ये यायचे, मला आमदार व्हायचे, मला आता तुम्ही मोठं करा. जयद्याला ते म्हणतात, काय तू माझ्यासाठी काम करणार? अरे तू किती चांगला आहे, तुला माहिती आहे का या सत्याच्या रस्त्यावर चालताना खूप त्रास होतो, सत्य नेकी हे सगळे, आणि तुझा तो भाऊ सत्या तो तुला काम करू देणार आहे का? तेव्हा मात्र जयद्या म्हणतो, नाही तात्या, या सत्याने माझं वाटोळं केलं, त्याच्या बायकोला आणि त्याला न घराच्या बाहेर काढायचं होतं, पण त्याने मंजू वहिनीला सुद्धा बाहेर काढले. आता वहिनीला दिसत नाहीये आणि आमच्या पदरात आता काय, तर तुमचा पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, म्हणूनच आम्हाला तुमच्या पक्षात घ्या. इकडे साताऱ्यामध्ये तुमचा पक्ष मी कसा वाढवतो ना बघा. सत्य जे करायचं ना ते मी करणार आहे, मी सुद्धा दरबार भरवतो, मी सुद्धा लोकांचे जे काही पैसे वगैरे लागतील ते फक्त तुम्ही द्या, आणि बघा मी कसं लोकांचे प्रश्न सोडवतो, आणि सत्या दादाला मात्र हाकलवून देतो की नाही. जयद्या मात्र म्हणतो, तात्यासाहेब तुम्ही आता काळजीच करू नका, आजपर्यंत मी इतकं काम केलं आहे ना, सगळं तो सांगतो त्याच्या डबल टिबल मी काम करणार आहे. तेव्हा मात्र ते म्हणतात, जर का तुम्ही माझ्यासाठी काम केलं तर आमदाराचं तिकीट मात्र जयदीपचं पक्क. आता मात्र तात्यासाहेब खुश होतात. इकडे जयड्याने दरबार भरवला प्रेक्षकांनो, आणि सगळ्या लोकांना बोलवून समस्या सोडवायला सुरुवात केली. आता जयड्यावर तात्यासाहेब इतके खुश असतात ना, पूर्वा पाटीलला मात्र अजून काही माहिती नाही आहे. काही करून आता इकडे आपल्या जयड्याला तात्यांच्या अड्ड्याची माहिती मिळवायची असते, आणि आता तो म्हणतो, आता बघ तुझ्या सगळ्या अड्ड्यांची कशी माहिती काढतो, आणि मंजू आणि मी मिळून कशी तुझी वाट लावतो ना तात्या, तुझं टक्कलच करतो की नाही बघ. आणि जयड्या मात्र आता गुपचूपपणे सगळा कार्यक्रम चालू ठेवतो. तात्याची बैठकी कुठे आहेत, तो आता बैठकी कोण्या अड्ड्यावर करतो, तात्या कुणाकुणाला भेटतो, पूर्वा पाटील आर्यन त्याला भेटायला कुठे येतात, सगळं, आणि ती जी फाईल गायब झाली होती ती मात्र यांनीच गायब केली आहे. हे मात्र आता यांनी सगळा शोध लावायचं ठरवलं. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट आणि सगळे धमाकेदार प्रोमो एपिसोड रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आता मात्र मंजू आणि जयड्या मिळून ताताची लंका कशी जाळून टाकणार आहे ते मात्र पाहण्यासाठी सगळा एपिसोड तुम्ही आता उद्याचा सुद्धा नक्की बघा.